शासनाच्या कल्याणकारी योजना जनसामान्यांकरता पोहोचण्याकरता केशवनगरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उपक्रम राबविला असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य जितीनदादा कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। जितीनदादा कांबळे यांच्या वतीने केशवनगरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोफत फॉर्म वाटप आणि फॉर्म भरून घेण्याचा उपक्रम नुकताच राबवण्यात आला। आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमामध्ये 450 महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले। परिसरातील माता भगिनींनी या उपक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत जितीनदादा कांबळे यांचे आभार मानले। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस निळकंठ माणिक शेट्टी, हडपसर विधानसभा उपाध्यक्ष अनिल लोणकर, केशवनगरचे माजी सरपंच अजित काका गायकवाड, अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष सखाराम भोसले, सामाजिक कार्यकर्ते कांताबापू जगताप, सुभाष बांदल, सामाजिक कार्यकर्ते सुहास भंडारी, संतोष कुदळे, रवींद्र गायकवाड, अभिजित कुदळे, कार्तिक भाट, प्रवीण भंडारी, अथर्व बांदल, ऋषिकेश गायकवाड, हनुमान मित्र मंडळाचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते। पंचायत समितीचे माजी सदस्य जितीन कांबळे व नीलकंठ माणिक शेट्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरता योगदान दिले। नमस्ते, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। आज या ठिकाणी हडपसर विधानसभेमध्ये माननीय आमदार चेतन तुपे, विठ्ठल तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी केशवनगरमध्ये लाडकी बहिणीचा जो राज्य सरकारने एक चांगला असा एक कार्यक्रम नियोजित केला होता, त्या अनुषंगाने आज आम्ही केशवनगरमध्ये या ठिकाणी तो उपक्रम राबवला। त्याला आज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीत प्रतिसाद मिळाला आणि या ठिकाणी आज जवळजवळ एक 250 ते 300 महिलांनी या ठिकाणी नाव नोंदवलं। त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटला की आज खरंच पाहिलं की राज्यामध्ये बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना ती जी 1,500 जरी केंद्र राज्य सरकारने दिली